बातमी अभिजित दिपके यांच्याशी संबंधित। राज्यामध्ये एफडीएची कारवाई आणि तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाची चर्चा रंगलेली असताना आणखी एक व्यक्तिमत्व चर्चेत आलंय। हे व्यक्तिमत्व म्हणजे दिल्लीत 36 दिवस विद्यार्थी आंदोलनाचं यशस्वी नेतृत्व करणारे अभिजित दिपके। अभिजित दिपकेंच्या आंदोलनानंतर केवळ सामाजिकच नाही तर राजकीय वर्तुळात सुद्धा नव्या चर्चा रंगू लागल्यात। आंदोलनाला मिळालेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सोशल मीडियावरती निर्माण झालेला प्रभाव आणि त्यातून तयार झालेली एक स्वतंत्र प्रतिमा, यामुळे दिपके आता छत्रपती संभाजीनगर शहराच्या राजकीय केंद्रस्थानी आले आहेत। या चर्चेला अधिक बळ मिळालं ते ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी दिपकेंच्या निवासस्थानी जाऊन घेतलेल्या भेटीनंतर। आणि या भेटीनंतर आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली। स्वतः उद्धव ठाकरेंनी अभिजित दिपकेंसह त्यांच्या कुटुंबियांशी फोनवरनं संवाद साधला आणि मातोश्रीवरती या असं निमंत्रण सुद्धा दिलं। तर दुसरीकडे शिंदे गटानं सुद्धा दिपकेंपासून अंतर ठेवलेलं नाहीये। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिपके यांची भेट घेतली। त्यापाठोपाठ बच्चू कडू सुद्धा भेटीसाठी पोहोचले। त्यामुळे आता राजकीय चर्चा रंगू लागल्यात। महत्त्वाची बाब अशी की या सगळ्या घडामोडींनंतरही उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं कोणती भूमिका जाहीर करण्यात आली नाहीये। संजय शिरसाट साहेब जे दिपकेजींना भेटले ही त्यांची वैयक्तिक भेट होती। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की दिपकेजींच्या बाबतीमध्ये म्हणजेच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेची देखील स्पष्ट भूमिका होती की विद्यार्थ्यांची नीटच्या बाबतीतली जी मागणी आहे ती नीटच्या बाबतीतली मागणी केंद्र सरकारनं विशेषतः नरेंद्र मोदी साहेबांनी पुढाकार घेऊन पूर्ण केलेली आहे। आता दुसरा युबीटी पक्ष आहे, तुमचं असं म्हणणं आहे की ते त्यांच्या जवळ जात आहे। त्यांना जवळ जाणं क्रमप्राप्तच आहे, कारण मतदारांनी त्यांना नाकारलेलं आहे। ते आता 5व्या, 6व्या, 7व्या नंबरला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेले आहेत। मग त्यांना जर उभारी घ्यायची असेल तर कोणाच्या तरी आधाराची आवश्यकताच आहे। मी एक ते आंदोलक म्हणून त्यांची भेट घेतली, माझी व्यक्तिगत भेट होती। एका आंदोलकांना एक आंदोलक भेटला पाहिजे आणि दुसरी गोष्ट एक महाराष्ट्राचा तरुण आहे, त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे ना। तर छत्रपती संभाजीनगरच्या बदलत्या राजकारणात अभिजित दिपके हे पुढच्या काळातील महत्त्वाचे राजकीय केंद्रबिंदू ठरू शकतात। त्यामुळे की काय, दोन्ही शिवसेना सध्या त्यांच्याशी संवाद साधून आहेत। दोन्ही राजकीय पक्षांसाठी अभिजित दिपके महत्त्वाचे ठरू कसे शकतात हे जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून। छत्रपती संभाजीनगरात शिंदेंसाठी दिपकेंचं महत्त्व कसं आहे? भाजपसोबत सत्तेत असताना सुद्धा एकनाथ शिंदेंना स्वतःचा स्वतंत्र जनाधार वाढवण्याची किंवा तो अधिक मजबूत करण्याची अर्थातच गरज आहे। दिपकेंना मिळालेला तरुणांचा प्रतिसाद भविष्यातील निवडणुकांमध्ये महत्त्वाचा ठरू शकतो। शिरसाट कडू यांच्या भेटीनं एकनाथ शिंदेंनी दिपकेंसोबत संवादाचे दरवाजे अर्थातच खुले केलेत। तर उद्धव ठाकरेंसाठी छत्रपती संभाजीनगरातलं अभिजित दिपकेचं महत्त्व, ठाकरेंच्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये एका नव्या पिढीतल्या नेतृत्वाची आणि चेहऱ्याची गरज आहे। दिपकेंच्या आंदोलनामुळे त्यांची तयार झालेली जी इमेज आहे त्या इमेजवरती ठाकरेंच्या शिवसेनेला भाजप विरोधी मतं मिळू शकतात असा एक अंदाज बांधला जातो। दिपकेंच्या पाठीशी असलेल्या तरुणांना आपल्या बाजूने करण्याचा एक प्रकारे प्रयत्न सुद्धा ठाकरे करत असल्याचं बोललं जात आहे। तर अभिजित दिपके आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाढलेल्या संवादामुळे राजकीय चर्चाही सुरू झाल्यात। मराठवाड्यामध्ये पुन्हा संघटनात्मक बळ मिळवण्यासाठी हा नवीन चेहरा फायदेशीर ठरेल असा कयास बांधला जातोय। तर जेव्हा दिल्लीमध्ये अभिजित दिपकेंचं आंदोलन सुरू होतं तेव्हा ठाकरेंनी पहिल्या दिवसापासून त्यांना पाठिंबा दिलेला आणि दिल्लीतील आंदोलन संपताच शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिपकेंचं घर गाठलं। त्यापाठोपाठ बच्चू कडू सुद्धा भेटीसाठी पोहोचले। आता दोनही शिवसेनेकडनं ज्या काही भेटीगाठी सुरू आहेत या भेटीबरोबर पाहता जरी सदिच्छा भेटी दिसत असल्या तरी त्या पाठीमागे एक राजकीय संदेश निश्चितपणे आणि त्याला कारण ठरतंय शिवसेना आणि छत्रपती संभाजीनगरचं नातं। हे नातं नेमकं काय आहे आणि दोन्ही शिवसेना अभिजित दिपकेंसाठी फिल्डिंग का लावतात पाहूया स्पेशल रिपोर्टमधनं। शिवसेना आणि छत्रपती संभाजीनगर, एक राजकीय पक्ष आणि एक शहर,
दोघांचंही दशकांचं नातं. बाळासाहेबांची शिवसेना सुरुवातीला मुंबई ठाण्यापुरतीच मर्यादित होती. मुंबई नंतर जर शिवसेनेचा विस्तार कुठे झाला असेल तर ते शहर होतं छत्रपती संभाजीनगर. मुंबई ठाण्यानंतर शिवसेनेची सत्ता कुठे आली तर ते शहर होतं छत्रपती संभाजीनगर, आधीचं औरंगाबाद. खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादच्या नामांतराची घोषणा केली होती, जी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना पूर्ण केली आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं. पुढे जेव्हा शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांनी शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं. जिल्ह्यात 9 आमदार आहेत आणि त्यातल्या बहुतांश जागा शिवसेनेकडेच असायच्या. 2019ची निवडणूक सोडली तर गेल्या 2 दशकांमध्ये शिवसेनेचाच खासदार इथूनच संसदेत गेलाय. पण आधी MIM आणि आता भाजपनं शहरात चांगला जम बसवलाय. शिवाय पक्षात झालेल्या फुटीमुळेही कार्यकर्तेही फुटलेत. त्यामुळेच की काय दोन्ही शिवसेना आज विद्यार्थी चळवळीचा चेहरा बनलेल्या अभिजित दिपकेंना आपल्या बाजूने ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. त्या घडणाऱ्या घडामोडी आपण सगळेजण पाहतोय, पण मुद्दा हा महत्त्वाचा आहे की अभिजित दिपके नेमके कोणत्या राजकीय वाटेवर जाणार याचं उत्तर आज कुणाकडेच नाहीये. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, आंदोलनामधनं निर्माण झालेला जनाधार हा आता राजकीय भांडवल बनू लागलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या नेतृत्वाच्या शोधात असलेल्या दोनही शिवसेनांसाठी दिपके हे केवळ एक आंदोलनकर्ता नाहीयेत, तर भविष्यातला राजकीय फॅक्टर सुद्धा ठरू शकतात. त्यामुळे सुरू असलेल्या भेटीगाठी आणि संवाद हे केवळ शिष्टाचार आहेत की नवीन राजकीय समीकरणांची नांदी, याचं उत्तर आगामी काळात मिळेल. मात्र मराठवाड्याच्या राजकारणात दिपके फॅक्टरकडे आता दुर्लक्ष करणं कोणत्याही पक्षाला परवडणार नाही, हेही तितकंच खरं.